नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. हे बघा, आता मी पॅन ठेवलं आहे आणि त्यामध्ये जरा बरंचसं तेल घातलं आहे आणि आता तेल तापायची मी वाट पाहत होते. तर तेल आपलं आता बऱ्यापैकी तापलेलं आहे. त्यानंतर हे बघा, इथे मी एक मिरची चिरून ठेवलेली आहे. ही हिरवी मिरची ती टाकत आहे. तेल जरा तापू दे, म्हणजे हिरवी मिरची तडतडली की आपल्याला वाटेल की तेल तापलं. तोपर्यंत हे बघा, इथे मी हा भरपूर कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे हे कोथिंबीरीचे देठ मी असे घेतलेले आहेत. तर हेही मी कांद्यावर घालते आणि कांदा बघा बऱ्याच प्रमाणात आहे, दिसत असेल तुम्हाला. मी मोठे मोठे 3 घेतले आहेत. जर तुमच्याकडे छोटे असतील तर 6 घ्या. हे बघा, तेल छान तापलेलं आहे. आता ह्याच्यावर हा सगळा कांदा टाकायचा आहे आपल्याला. कोलमी भाताला कांदा खूप असेल तर त्याला खूप छान चव येते. तर हा आता टाकलेला आहे कांदा आणि ह्याच्यावरच तुम्हाला मीठ टाकायचं आहे. मीठ जरा प्रमाणातच टाका, कारण का मी कोलमीलाही मीठ लावून घेतलंय, भातातही मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ हे आपण जरा प्रमाणातच घालायचे. हे बघा, असा छान हा कांदा मी आता मीठ टाकून, मीठ आणि कोथिंबीरचे देठ टाकून चांगला वाफेवर त्याला मंद गॅसवर शिजवणार आहे आणि 10 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. ह्याला मस्त असं झाकून शिजवायचं आहे आपल्याला. बारीक गॅस करते, म्हणजे जळायची शक्यता कमी आहे. ही बघा, इथे ही कोलमी अशी मीठ मसाला लावून ठेवलेली आहे. ही नंतर आपल्याला टाकायची आहे कांदा शिजल्यावर. आणि भात मी रेडी करत ठेवलेला आहे, तोही मी तुम्हाला नंतर दाखवते. हे बघा, आता 10 मिनिटांनी मी तुम्हाला हा कांदा दाखवत आहे. मस्त वाफ सुटलेली आहे आणि कांदा बघा आपला एकदम छान असा गुलाबी रंगावर झालेला आहे. हा बघा, दिसतोय ना तुम्हाला? हा बघा, केवढा मस्त असा सोनेरी सोनेरी कलर झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं माहितीये, हा साईडला करून हे जे तेल असतं की नाही, ह्याच्या बाजूला ही कोलमी टाकायची. गॅस चांगला मोठाच ठेवायचा, पण ती कांद्याबरोबर नाही करायची. तुम्हाला हवं तर तुम्ही मोठंही भांडं घेऊ शकता, वेगळं भांडं घेऊ शकता, पण मी ह्याच्यातच करते. म्हणजे आपल्याला भांडी तेवढी जास्त लागत नाही आणि भांडी घासण्याचाही त्रास आपला फार कमी होतो. तर अशा काही छोटे छोटे टिप्स असतात माझ्या व्हिडिओजमध्ये. जर तुम्ही जर माझ्या व्हिडिओजवर नवीन असाल तर नक्की माझे व्हिडिओज बघा आणि त्यातून तुम्हाला अनेक टिप्स मिळतील. तर हे बघा, आता मी कोलमी आहे ना, ही संपूर्ण इथे जरा अशी शिजवून घ्यायची, पण कांदा अजून आपला शिजलेला नाहीये, म्हणून हा कांदा असा वेगळाच ठेवायचा, ह्याला मिक्स नाही करायचं. ही बघा, दाखवते तुम्हाला मी, कॅमेरा जवळ नेऊन दाखवत आहे. हे बघा, हे असं 2 भाग केलेले आहेत मी आणि ही कोलमी मी चक्क इथे आता चांगली शिजवून घेणार आहे. आणि ही पूर्ण शिजली ना की तुम्हाला दाखवते मी काढून. जरा वेळ लागेल त्याला, पण ती पूर्ण शिजली पाहिजे, घाई नाही करायची. कांद्याला हात लावायचाच नाही, कांदा मात्र बाजूला वेगळाच ठेवायचा. त्याच्यानंतर मी इथे हा बघा, हे एवढे इथे मोठे 3 कांदे घेतलेले, त्यामुळे मी 3 मोठे टोमॅटो कापून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे घेऊ शकता. जर तुम्ही 4 कांदे घेतले तर 4 टोमॅटो ठेवा, जर तुम्ही 2 कांदे घेतले तर 2 टोमॅटो ठेवा, म्हणजे जेवढ्याच तेवढं प्रमाण घ्यायचं, मग तो भात खूप छान होतो. आता हे बघा, ही कोलमी मस्त शिजलेली आहे. कोलमीचंही तुम्हाला एक सांगते, जर कोलमी सरळ असते आणि जर ती कोलमी गोल झाली म्हणजे पूर्ण शिजली, आणि जास्त नाही शिजवायची.
मग ती रबर सारखी लागते. ह्याला जरा अशी ज्युसिश ठेवायची, म्हणजे काय होतं अजून तुम्हाला भात शिजवायचा, भाताबरोबर ती पुन्हा एकदा शिजली जाते. त्यामुळे पण अगदी कच्ची नाही काढायची, पूर्णतः असा विचार करून बघायचा की कोलमी शिजली आहे की नाही आपली. हवी तर एखादी खाऊनही तुम्ही बघू शकता. आता ही बघा, ही कशी ते पूर्ण गोल झालेली आहे की नाही. आता हिला मी खाऊन बघते. मस्त शिजलेली आहे, अजून शिजवायची गरज नाही. अजून शिजवले की ती रबरासारखी कडक होते. आता तुम्हाला मी दाखवते, ह्याच्यात काढून दाखवते. सगळी काढते मी, म्हणजे मग त्याच्यात राहायला नको काही. हे बघा, थोडा साधारण कांदा आला तरी हरकत नाही. कांदा आपला मस्तपैकी शिजलेला आहे, त्यामुळे काहीच फरक नाही. ही बघा, ही कोलमी आता आपली छान शिजलेली आहे. ही पहा पूर्णतः वाकलेली आहे, म्हणजे छान शिजली आहे. खाऊनही बघतो, मस्त शिजलेली आहे. आता काय करायचं, ह्या कोलमीच्या मिक्सरमध्येच हा कांदा छानपैकी परतवायचा. अजून त्यानंतर ह्याच्यावर तुम्ही हा 3 टोमॅटो मी चिरलेले आहेत तेही टाकत आहे. हे बघा, मस्तपैकी असे टाकायचे. नंतर त्यावर तुम्ही हळद टाकायची, आणि तुमच्या घरात जो मसाला अवेलेबल असेल तो टाका. मालवणी मसाला असेल मालवणी टाका, साधा मसाला असेल साधा टाका. जो मसाला तुम्ही वापरता, तुम्हाला जी चव आवडते तो मसाला मात्र जरा टाकायचा आहे आपल्याला. तर हा आमचा मालवणी मसाला आहे, हा मी टाकलेला आहे. बाकी ह्याच्यामध्ये काहीही टाकायचं नाही. आता आपण कांद्यावर ऑलरेडी मीठ टाकले, कोलमीला ऑलरेडी मीठ लावले, भाताला ऑलरेडी मीठ लावलेलं आहे. फक्त आता हे 3 पदार्थ आपल्याला मिक्स करायचे. पण कधी करायचे, हा कांदा आणि टोमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत जेव्हा होईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये ते टाकायचे. तर आता त्याला मी झाकून ठेवत आहे, आणि अगदी तेल सुटलं की मग मी तुम्हाला दाखवते. तर आता मी तुम्हाला दाखवत आहे. बघा, आता टोमॅटो टाकल्यावर आपलं काय मस्त शिजलेलं आहे, आणि बघा अशी छान वाफ आलेली आहे. आणि हे बघा, मसाला आपला किती सुंदर शिजलेला आहे. हे बघा, आणि जराही त्याला कुठेही काहीही लागलेलं नाही, आणि असा मस्त शिजलेला आहे. झगमगाट खूप येत आहे. आता काय करायचं, ही जी मगाशी तळलेली कोलमी आहे ही टाकून घ्यायची. अगदी व्यवस्थित टाकायची सगळा मसाला, आणि छान त्याला एकदा परतून घ्यायचं. आणि चव मात्र बघायची परतल्यावर आपल्याला कितपत तिखट, कितपत खारट, कितपत आपल्याला असं आंबट लागतं ना, ते बघून घ्यायचं. कारण का एकदा भात टाकल्यावर मग तुम्हाला काही टाकता नाही येणार त्याच्यात, म्हणून असं सुंदर असं ढवळून घ्यायचं आणि एकदा खाऊन बघायचं. जर असं मसाला अप्रतिम झालेला आहे, मीठही भरपूर आहे, आणि आपल्या भाताला आहे, कोलमीला आहे. आणि भात आपला बघायचा की आपल्याला केवढा भात आहे. आता हा बघा, हा मी एवढा इथे भात घातलाय, पण मला वाटतं तेवढ्याला ही कोलमी खूप होईल. म्हणून काय करायचं, जर तुम्ही परफेक्ट घालत असाल तर नो प्रॉब्लेम, नाहीतर मग थोडी कोलमी तुम्ही वेगळी काढून घालून ठेवू शकता.
म्हणजे काय होईल, नंतर तुम्हाला ती जर कमी पडली तर घालता येईल. पण जर आधीच तुम्ही एवढी घातली तर मग काय होईल, ते नंतर तुम्हाला काढता नाही येणार. म्हणून ती आधीच ती मी थोडी काढून ठेवते. बघूया, लागली तर घालते, नाहीतर मग. आणि आता हा मोकळा केलेला भात असा सगळा ह्याच्यामध्ये टाकायचा. हा बघा, सगळा मोकळा करून घेतला होता भात. तर सगळा भात मी टाकत आहे. आणि मग मात्र ना हे अगदी अलगद तुम्हाला हलवावं लागतं, कारण का नाहीतर मग तो तांदूळ आहे ना, तो तुटण्याची शक्यता असते. पण मला खरं पाहता म्हटलं ना तर मला आहे ना असा जरा नरम नरमच भात आवडतो, एकदम असं तांदूळ तांदूळ नाही आवडत. हे बघा, आता अगदी हलक्या हाताने मी याला असं उलट सुलट करणार आहे. असं अलगद हाताने करायचं आणि गॅस आपला अगदी मंद अग्नीवर ठेवायचा, कारण आपलं हे सगळं शिजलेलं आहे. हा बघा, इथे काही ठिकाणी भात तसाच आहे ना, तो फोडून घ्यायचा असं सुंदर. आणि मला वाटतं हे इनफ आहे एवढ्या भाताला. एवढी कोलमी मी काढून ठेवली म्हणून बरं झालं, नाही तर ती खूप झाली असती आणि मग ते खूपच हे झालं असतं, भात लागलाच नसता, कोलमीच लागली असती. म्हणून तसा थोडा अंदाज घ्यायचा आपण आणि आपला असा सुंदरसा भात बनवायचा. मात्र हा भात सगळीकडे मिक्स झाला पाहिजे, कोलम्या मसाला सगळं अगदी सुंदर मिक्स झालं पाहिजे. बघा, थोडा भात मी ठेवला होता काढून, म्हटलं अगदी जास्त नको म्हणून थोडा भात काढून ठेवलेला तोही घालत आहे. असं थोडं थोडं प्रमाण करत करत जायचं आणि टाकायचं. जर एकदम तुम्ही टाकलात तर आपल्याला अंदाज येत नाही की अरे हो आपल्याला हे एवढं हवंय की नको, हवंय की नको. म्हणून मग आपण असा थोडा थोडा अंदाज घेत 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 ते मिक्स करायचं. गॅस मी मीडियम ठेवलाय आता, मग अशी बारीक होता. हे बघा, सुंदर असा सगळीकडनं भात कुठेही तुम्हाला असा पांढरा दिसता कामा नये. जिथे पांढरा दिसेल तिथे तो तुम्हाला फोडावा लागेल आणि त्याच्यात सगळा मसाला असा मिक्स करावा लागेल. सुंदर घमघमाट सुटलेला आहे आणि मस्त आपल्याला अगदी छान प्रमाणात सगळं झालेलं आहे. शिवाय आपला थोडा मसालाही उरला आहे. तर हा मसाला तुम्ही भाजी बरोबर, भाजी म्हणून खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, पराठ्या बरोबर खाऊ शकता, नंतर भाकरी बरोबर खाऊ शकता. अगदीच काय नुसता एक साधा भात करून त्याच्या बरोबरही खाऊ शकता. तर अशा प्रकारे हा बघा, आता हा आपला भात अगदी सुंदर रेडी झालेला आहे. हा बघा, मी तुम्हाला टेक्स्चर पण दाखवत आहे, किती छान बघा, कुठेही तुम्हाला पांढरा भात दिसत नाहीये. आता मात्र मी काय करते, जर अशी चव घेऊन बघते की तो बरोबर झालाय की नाही, की त्याच्यात काही कमी आहे का. जरा हे गरम आहे पण मी बघते. हे बघा, जर असं खाऊन बघते, अप्रतिम झालेला आहे. शिवाय मी एवढी भाजी ही काढून ठेवली. ही भाजी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता म्हणून ही काढून ठेवलेली आहे. हा भात आपला आता रेडी आहे. बारीक गॅसवर ठेवायचा आणि शेवटची स्टेप म्हणजे काय, तर ही कोथिंबीर अशी भरपूर घ्यायची आणि तुम्हाला हवी तर तुम्ही अशी सुरीवर कापून पण घालू शकता. पण माझ्या नेहमीच्या व्हिडिओत तुम्ही बघत असाल, मी ही कोथिंबीर अशी
कापून घालते। हे बघा, मी अशी कापून ती सगळीकडे घालते, म्हणजे मग मला आधीपासून कापून ठेवायला जर वेळ नसेल तर तुम्ही हे असे करू शकता। फक्त कातर मात्र सांभाळायची आणि आता ही ती सगळी अशी मिक्स करायची। बघा, आहा हा हा, काय मस्त सुगंध सुटत आहे, काय चवही छान आहे आणि कोलम्याही अशा मस्त डोकावून बघत आहे आणि कोथिंबीर हे बघा तुम्हाला दाखवत आहे। हा बघा, हा त्याचा लुक आहे। तर आता एकच मागणं आहे, तुम्ही असा व्हिडिओ बनवायचा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही। आणि हो, तुम्ही कुठच्या देशातून मला पाहत आहात ते मात्र जरूर जरूर कळवा, म्हणजे मला तुम्हाला तुमचे थँक्स म्हणता येतील। बाय।